अमरावती महानगरपालिका अंतर्गत 2087 तब्बल 2087 पदांसाठीचा रिक्त पदांचा आकृतिबंध हा शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये विविध संवर्गातील जी पदे आहेत ही भरली जाणार आहेत आणि मुख्य म्हणजे ही भरती प्रक्रिया पाहू शकता येते 1 ते 1.5 महिन्यामध्ये कदाचित याच महिन्यामध्ये अमरावती महानगरपालिकेची जाहिरात येऊ शकते। तर या संदर्भात कोणकोणत्या पदासाठीच्या किती रिक्त जागा आहेत, किती पदांसाठीचा आकृतिबंध हा निश्चित झाला आहे 2087 कशी जागा असेल, सरळ सेवा भरती प्रक्रिया कोणामार्फत घेतली जाईल, त्याचबरोबर ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या माहिती बातम्या आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेणार आहोत। तर पाहू शकता पहिल्यांदा आपण जो रिक्त पदांचा आकृतिबंध हा मंजूर झाला आहे शासन निर्णय या संदर्भातली विस्तारित माहिती जाणून घेऊयात। तर पाहू शकता यामध्ये रिक्त पदांचा जो आकृतिबंध आहे अमरावती महानगरपालिकेसाठीचा हा जारी करण्यात आला आहे। शासन निर्णय 2087 जागांसाठीचा। या पद्धतीने अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील 2087 पदांच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR जो आहे शासन निर्णय हा जारी करण्यात आला होता आणि पदभरतीला पुढची जी मंजुरी आहे प्राप्त झाली होती, पदभरतीचा मार्ग मोकळा झाला होता। 2087 पदे ही अमरावती महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना आता ही सगळी माहिती आपण पाहणं आवश्यक नाहीये। तर 2087 जागा कोणकोणत्या संवर्गासाठी आहेत याची माहिती आपण जाणून घेऊयात। तर पाहू शकता यामध्ये शासन निर्णय काय आहे। अमरावती महानगरपालिका यामध्ये अंतर्गत गट क 1 ते 4 पाहू शकता संवर्गातील वर्ग 1 ते 4 म्हणजे गट क असेल, अ असेल, ब असेल, क आणि ड असेल, चारही संवर्गातील ही भरती प्रक्रिया तब्बल 2087 जागा हा रिक्त पदांचा आकृतिबंध आपल्याकडे प्राप्त झाला आहे। आता यानुसार पाहू शकता ही शासन मान्यता प्राप्त झाली आहे। तर यामध्ये जी विविध पदांसाठीची जी रचना आहे 2087 पदांसाठीची ही कशा पद्धतीने आहे याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली। अमरावती महानगरपालिकेच्या 2087 पदांच्या एकत्रित आकृतिबंधास पुढील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे। यानुसार पाहू शकता महानगरपालिका आकृतिबंधानुसार उपलब्ध होणारी ही पदे महानगरपालिकेने आवश्यकतेनुसार आस्थापना खर्चाची मर्यादा घेऊन लक्षात ठेवायची आहेत। हे सगळ्या महानगरपालिकेसाठीच्या अटी असणार आहेत। तर यामध्ये TCS मार्फत कदाचित ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते कारण 2087 ह्या जास्त जागा असणार आहेत। आता एकत्रित जाहिरात येईल का वेगवेगळी प्रत्येक संवर्गासाठी येईल, कोणाकडून ही भरती प्रक्रिया घेतली जाईल तर या संदर्भात पुढची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। प्रपत्र अनुसार पाहू शकता अमरावती महानगरपालिका अमरावती यामध्ये मंजूर असलेले पदांचे शासन निर्णय। यामध्ये पदाचं नाव पाहू शकता अतिरिक्त आयुक्त, यामध्ये एक मंजूर पद, नगर विकास विभाग अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, कार्यकारी अभियंता ही सगळी गट अ संवर्गाची पदे आहेत। उपअभियंता आहे, सहाय्यक संचालक नगर रचना, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखाधिकारी, पर्यावरण संवर्धन अधिकारी आहे, मुख्य मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी, पशुशल्य चिकित्सक, मुख्य अग्निशमन अधिकारी आहे, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, नगर सचिव, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक आयुक्त 4 जागा, समाज विकास अधिकारी आणि उपमुख्य लेखा परीक्षक ही सगळी गट अ संवर्गाची पदे। महिला आणि बाल विकास अधिकारी आहे, सहाय्यक मूल्य निर्धारण अधिकारी, विधी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी 1 जागा, लेखाधिकारी, सिस्टम मॅनेजर, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, सहाय्यक प्रोग्राम संगणक अधिक्रमण प्रमुख आहे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुन्हा 4 जागा, सहाय्यक पशुधन अधिकारी, अणुरेखक अधीक्षक फायरमन। तर एकूण शासन निर्णयानुसार मंजूर पदांची संख्या गट अ संवर्ग 58 आहे। त्यानंतर पुढे पाहू शकता प्रपत्र आ मध्ये पुढची पदे जी आहेत यामध्ये मंजूर असलेली पदांचा तपशील। यामध्ये शहर अभियंता आता हे गट ब संवर्ग मधील असतील, उपअभियंता आहे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नगर रचनाकार, क्रीडा अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आहे, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता, यामध्ये यांत्रिकी आणि विद्युतसाठी,
त्याच्यानंतर अधीक्षक लेखापाल, सहाय्यक अधीक्षक उपलेखापाल, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापरीक्षक, वरिष्ठ लिपिक निरीक्षकसाठीची, कनिष्ठ लिपिक या संवर्गाच्या एकूण किती जागा आहेत पाहू शकता. प्रत्येक विभागनिहाय यामध्ये दर्शवण्यात आले आहेत. टोटल 236 जागा. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंकलेखक, सहाय्यक नगररचनाकार, क्रीडा निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, मुकदमा निरीक्षक आहे, कामगार अधिकारी, कनिष्ठ लेखापरीक्षक, अभिलेखाकार, वीजतंत्री, सहाय्यक आरेखक, अणुरेखक, त्याचबरोबर वाहन चालक, शाळा निरीक्षक आहे, उद्यान अधीक्षक, त्याच्यानंतर उद्यान निरीक्षक, इन्चार्ज डीट वैद्यसाठीचा, सहाय्यक अभियंता कुटुंब कल्याण. तर यामध्ये ही गटब संवर्गाची झाली. टोटल पदे पाहू शकता खाली दर्शवण्यात आली आहेत. यानुसार यामध्ये टोटल पदे पाहू शकता 2398. तर यामध्ये सफाई कामगारसाठी पाहू शकता तब्बल 800पेक्षा जास्त जागा सफाई कामगारसाठी आहेत, ड्रेसरसाठीच्या आहेत. तर या पद्धतीने तपशील जो आहे शासनाने मंजूर केलेली पदे ही 58 आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली 2358 अशी 98 अशी 2456 पदे झाली. तर या अंतर्गत ही पदभरती प्रक्रियेसाठीची पुढची माहितीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध झाले. प्रपत्र अ मध्ये जी पदे आहेत याची सुद्धा माहिती विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते. तब्बल 2087 पदे असून विविध संवर्गानुसार ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पद्धतीने आपल्याकडे जी माहिती उपलब्ध झाली आहे हा शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही तो चेक करू शकता. आणि ही जी पदे आहेत या पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे कधीपर्यंत येऊ शकते, तर या पद्धतीने आपल्याकडे माहिती काय उपलब्ध झाले 2024चा हा शासन निर्णय आहे. तर ही पदभरती प्रक्रिया जी आहे कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भातली माहिती आपल्याकडे काय उपलब्ध झाले तर पाहू शकता. अमरावती महानगरपालिकेची ही पदभरती प्रक्रिया येत्या 1 ते 20 ते 25 दिवसांमध्ये ही जाहिरात जी आहे येऊ शकते. कारण तो शासन निर्णय आपण आता पाहिला हा 2024चा आहे. मंजुरी या अगोदरच प्राप्त झाली होती आणि जी आता निवडणूक आचारसंहिता आहे, निवडणूक आचारसंहितेच्या अगोदरच ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता किती जागांची पदभरती प्रक्रिया जाहिरात येईल यामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही आहे. 2087 जागा असल्या तरी गट संवर्गाच्या सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे सरळ सेवा भरती प्रक्रिया 2000पेक्षा कमी जागांची असेल, पण नक्कीच निश्चितच ही पदभरती जाहिरात लवकरच येत्या 20 ते 25 दिवसांमध्ये जाहीर होऊ शकते. अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. तर या संदर्भातली दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ही परीक्षेची आहे TCS कंपनीमार्फत घेतली जाण्याची शक्यता आहे, जास्त शक्यता आहे. तर अमरावती महानगरपालिका अंतर्गत या संदर्भात लवकरच ज्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत या संदर्भात लवकरच आपल्याला महत्त्वाचे अपडेट प्राप्त होईल की नक्की भरती प्रक्रिया कुणामार्फत राबवली जाईल आणि किती पदांसाठीची एकूण जाहिरात जी आहे कोणकोणत्या संवर्गातील पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहीर होईल. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.